राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त राजमाता प्रतिष्ठानचे सल्लागार सेक्रेटरी आपले शिवर शेळके हे प्रत्येक वर्षी मोफत प्रवास देतात आणि त्यांच्या गाडीमध्ये हे खूप असे स्लोगन आहेत जे समाजसेवेसाठी उभारी देतात. आपण त्यांनाच विचारू की नेमकं रक्तदान करून त्यांना कसं वाटतं. नमस्कार शिवाबाई, आज रक्तदान करून आपल्याला कसं वाटतं आणि आज जो आपण मोफत प्रवास दिला आहे त्याबद्दल तुम्ही काय 2 शब्द बोलाल का? जय जिजाऊ. आज वेळेत वेळ काढून आलेल्या त्याचबरोबर आपल्या शरीरातील मौल्यवान असे रक्तदान करणाऱ्या आणि त्यामुळे 4 लोकांचं जीवनदान वाचवणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे मी सर्वात प्रथम मनापासून अभिनंदन करतो व आभार व्यक्त करतो. आणि माझी ही व्हिडिओ पाहणाऱ्यांसुद्धा सर्वांना एक विनंती असेल की रक्तदान केल्यामुळे आपल्या शरीरात कोणत्याही प्रकारचे नुकसान होत नाही. झाला तर आपल्याला नक्कीच फायदा होतो. त्याचबरोबर आपल्या रक्तदानामुळे 4 लोकांचा प्राणसुद्धा वाचतो. त्यामुळे माझी सर्वांना एक विनंती आहे की आपणसुद्धा जास्तीत जास्त रक्तदान करण्याचा प्रयत्न करावा. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. धन्यवाद. जय जिजाऊ जय शिवराय. आज राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त या ठिकाणी राजमुद्रा प्रतिष्ठान यांच्या वतीने आपल्या इथे टिसा ब्लड बँके इथे रक्तदान शिबिर आयोजित केलं. त्यामध्ये जवळजवळ 30 ते 35 जणांनी रक्तदान केलं आणि यातले हे ठराविक जे महत्त्वाचे पदाधिकारी आहेत त्यांना आपण विचारू त्यांना कसं वाटतंय. सरडे साहेब, आपल्याला आज राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त रक्तदान करताना कसं वाटतंय? सर्वांना प्रथम जय जिजाऊ जय शिवराय. मी आज राजमाता जिजाऊ साहेबांचा आज वाढदिवस असल्यामुळे त्यांना प्रथम मानाचा मुजरा. आज जिजाऊ माता जयंतीनिमित्त आमच्या सहकाऱ्यांनी जवळजवळ 30 सहकारी आहे त्यांनी आज रक्तदान केलेले. त्यांचं मनापासून आभार आणि अभिनंदन की त्यांनी आज वेळेत वेळ काढून इथं आले तिचा ब्लड बँकेमध्ये आणि त्यांनी आपलं रक्त देऊन एक छानसं असं योगदान आणि सामाजिक उपक्रमासाठी लावलेला हातभार हा खूप उल्लेखनीय आहे. त्यांचे मनापासून आभार. प्रत्येकाने रक्तदान केलंच पाहिजे. रक्तदान हे कुठं फॅक्टरीमध्ये किंवा असं कारखान्यामध्ये तयार होत नाही. ते आपल्याला माणसाच्या रूपांमधूनच ते हे करावं लागतं. काढून घ्या हे त्याचा उपयोग करावा लागतो. त्यासाठी प्रत्येकाने रक्तदान केलं पाहिजे आणि तुमचं एक योगदान हे समाजासाठी दिलं पाहिजे. त्यामुळे मी सर्वांचे आभार आणि धन्यवाद. धन्यवाद.